उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अंदमानाचा समुद्र आणि निकोबार बेटांच्या काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे। मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची पुढील वाटचाल केरळच्या दिशेने होणार आहे। त्यानंतर महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रामध्ये मान्सून दाखल होण्यासाठी हवामान अत्यंत अनुकूल आहे। 16 मे पर्यंत साधारणपणे मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल होऊ शकते, तर 3 ते 5 जून दरम्यान केरळ आणि तेथून तो तळ कोकणात दाखल होईल। महाराष्ट्रात मान्सून साधारणपणे 9 ते 10 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं म्हटलेलं आहे। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने मान्सूनच्या आगेकूचला गती मिळत आहे। मान्सूनच्या हालचालीसाठी समुद्रावरील वाऱ्यांची दिशा, आर्द्रता आणि वातावरणीय दाब यासारखे एक घटक सध्या अनुकूल असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे। मात्र आठवडाभर अनेक भागात उष्णतेची परिस्थिती गंभीर राहू शकते। दुपारी कडकडीत ऊन आणि संध्याकाळी पावसाचं धुमाशन अशी परिस्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळू शकते।